तो आपला मराठी माणूस आहे. नाही, मी तेच म्हणतोय, भाजपला एवढी घाबरायची गरज नाही. ईडी सीबीआय सगळं तुमच्याकडे, आमच्याकडे काय? तो कोणासाठी नाही आला? स्वतःसाठी नाही आला. सर्वांसाठी, युवकांसाठी आलाय, जवानांसाठी आलाय. विद्यार्थ्यांना सांगितलं की कॉक्रोच जनता पार्टी पूर्णपणे त्यांच्या बरोबर आहे आणि त्यांच्या आंदोलनाला मजबूत करण्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही करू आणि त्याच्या जे काही डिमांड आहेत त्यांचं आम्ही पूर्णपणे समर्थन करतो. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. जसा चॅनल आहे माझ्या महाराष्ट्राचा, मुंबईचा, मराठीचा. तर आपला टॉपिक चालू होता अभिजित दिपके. तर बाबा, तुम्हाला काय वाटतं, म्हणजे अभिजित दिपके US ला राहतो, तो त्यांनी सर्व US सोडून, एवढी चांगली लाईफ सोडून तो इथं महाराष्ट्रात आपल्यासाठी आलाय, कशाला आलाय तो? पण त्याची जाणीव लोकांना नाही आहे. त्याचे रक्त, त्याचे DNA मराठी आहे. मराठी माणूस काय करू शकतो त्याने आज पुन्हा 2026 ह्या टायमाला त्याने दाखवला. दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा, त्याने ते केला. त्या रक्त DNA मराठी आहे, तो झुकणार नाही. त्याने वाकवला ना, काढले ना 1-2 विकेट, काढणारच तो विकेट. तो आपला मराठी माणूस आहे, ते कधी झुकणार नाही. लोकांना वाटतं की मराठी माणूस, अरे हा मराठी माणूस एज्युकेशनमध्ये पण पुढे आहे, हर फील्डमध्ये पुढे आहे. फक्त मुंबई महाराष्ट्रामध्ये काय झालं की मराठी माणूस थोडा दबून वाकून राहतो. ते काय माहीत का राहतो, त्या पॉलिटिक्स एजेंडा आहे किंवा काय आहे. मराठी माणूस दिल्ली हलवू शकतो. म्हणजे दिल्ली हल्ली म्हणजे पूर्ण भारत हादरून गेलाय, भूकंप आलाय भारतामध्ये. तो मराठी माणूस दिल्लीमधनं का आला? तो इथं तो कोणासाठी नाही आला? स्वतःसाठी नाही आला. तो आपल्या सर्वांसाठी, युवकांसाठी आलाय, जवानांसाठी आलाय. काय मागतोय तो? कायच नाही मागत. तो झाला सोनम वांगचुक, हे अरे ते एज्युकेटेड लोक, त्यांनी एज्युकेशन घेतले. ते बोलतात की तुम्ही गाडवर राहू नका, तुम्ही एज्युकेशन द्या. तुम्ही गाडवर राहिले तर तुम्ही जातपात त्याच्यावरच सोड देत राहणार आहे. तुम्ही एज्युकेशन घ्या, तुम्ही समज घ्या, तुम्ही सिव्हिक सेन्स घ्या, त्या हिशोबाने वोट देईल. पण गव्हर्नमेंटला ही सरकार, आधीची सरकार, जेवढ्या पण सरकार येतील त्यांना तुम्ही एज्युकेशन घेतलेलं जमणार नाही. तो फक्त माणूस एज्युकेशन देण्यासाठी तुम्हाला आलेला आहे आणि त्याला सपोर्ट करा. खरंच सपोर्ट करणं गरजेचं आहे. तुमच्यासारख्या युवा पिढीने ही सपोर्ट करा, त्यांना कधी पडून नका देऊ. तर बरोबर बोलले गाईस. अभिजित दिपके खूप म्हणजे गर्वाची गोष्ट आहे की एक मराठी माणूस दिल्लीवर जाऊन दिल्लीला हरवतो. असं होत नाही, पण एका माणसाने हिंमत केली. खूप चांगलं वाटतं अभिजित दिपके भाई, सल्यूट आहे भाई.